नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पुढारीचा दीपस्तंभ हा दिवाळी अंक यंदासुद्धा रसिक वाचकांच्या भेटीसाठी आलेला आहे आणि एक ट्रेंडिंग आणि ट्रेंड सेटिंग दिवाळी अंक असा हा दिवाळी अंक आहे. त्यामुळे या वेळेला या दिवाळी अंकामध्ये नेमकं काय खास आहे किंवा काय खास आहे आणि सगळंच कसं खास तुम्ही जुळवून आणलं आहे हे जाणून घेण्यासाठी पुढारी दीपस्तंभचे कार्यकारी संपादक सचिन परब सर आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे. आणि अर्थात हाच प्रश्न की सगळंच कसं खास तुम्ही या वेळेला सुद्धा जुळवून आणलेलं आहे. गेली 5 वर्ष गुरु हा अंक महाराष्ट्रभर गाजतोय. म्हणजे लोकांचा इतका प्रतिसाद मिळतो या अंकाला. कारण जसं तू त्याची ओळख करून दिलीस की ट्रेंडिंग आणि ट्रेंड सेटिंग दिवाळी अंक हा वर्तमानपत्राचा एका दैनिकाचा दिवाळी अंक आहे. याचं भान या अंकाला असल्यामुळे हे जुळून येतं असं मला वाटतं. ही जी इतक्या वर्षांची जी पूर्ण परंपरा वारसा जो पुढारीचा आहे तो या अंकांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मित्रमंडळी करत असतो या अंकाशी जोडलेले. म्हणून या अंकात हे सगळं जुळून येतं असं मला वाटतं. हा वर्तमानपत्राचा दैनिकाचा दिवाळी अंक असल्यामुळे ज्या ताज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये यायला हव्यात असा एक आग्रह याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे इस्रायल हमास युद्धापासून म्हणजे जी दिवाळीच्या काळात घडलेली घटना होती, आपल्या आजूबाजूला घडत असलेली घटना अजून सुरू आहे किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात होत असलेली सगळी चळवळ, त्याच्यावरची चर्चा, असे विषय असतील किंवा त्याच्याही पुढे जाऊन वर्षभरात घडलेल्या ज्या घटना आहेत त्याच्या अधिक खोलवर जाऊन मांडणी या अंकामध्ये होते. त्याच्यामुळे हे सूत्र अत्यंत स्पष्ट असल्यामुळे की आपल्याला आजच्या ट्रेंडिंग गोष्टी या दिवाळी अंकातून मांडायच्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून येतात असं मला वाटतं. कुठल्या अशा ट्रेंडिंग गोष्टी आहेत की ज्या मांडणं तुमच्या दृष्टीनं जेव्हा सुरुवातीला विचार झाला असेल तेव्हा फार आव्हानात्मक वाटल्या आणि तितक्यात इंटरेस्टिंग वाटल्या? एक आहे ना, म्हणजे घटना आणि घडामोडींच्या विषयी आपण कदाचित चर्चा करूच, पण अशी एखादी ट्रेंड कुठला आहे तर आपल्याला ते प्रामुख्याने कुठून कळतं तर आपल्याला प्रामुख्याने कळतं ते सोशल मीडियामधून कळतं. बरोबर. तर त्याच्यामध्ये एक वेगळाच ट्रेंड गेल्या काही दिवसात दिसत होता. म्हणजे गेल्या 1 वर्ष 2 वर्षात आराधी आहेत. आराधी म्हणजे जोगते. म्हणजे यल्लम्मा देवीचे जे असतात, यल्लम्मा देवी बरोबर ज्यांनी लग्न केलेलं असतं ते म्हणजे जोगते. आणि इतर देवींच्या बरोबर ज्यांनी लग्न केलेलं असतं त्यांना आराधी असं म्हणतात. ते स्त्री पुरुष नंतर तृतीयपंथी अशा तिघांपैकी ते कोणीही असू शकतात. तर हे आराधी आहेत ना ते खूप व्हायरल होत आहेत मोठ्या संख्येने. त्यांनी दागिने घातलेले आहेत, त्यांच्याबरोबर एक मोठा प्रमाणात लोक आहेत आणि त्यांचे वेगवेगळे विधी आहेत, त्या काही गोष्टी सांगतायत. अशा पद्धत त्यांची गाणी, ह्या गोष्टी गेल्या काही वर्ष 2-1 वर्षात खूप व्हायरल इंस्टाग्रामवर आहे, यूट्यूबवर आहे, हे दिसतं. या आराधींचं जगणं काय तर आमचा एक मित्र प्रथमेश हळंदे तो त्या आराधींकडे गेला आणि त्यांनी त्या पुण्यातल्या एक 4-5 आराधींची बघून त्यांचं जगणं मांडलेलं आहे. तो व्हायरल आराधखाना नावाचा लेख आहे. तर हे असं अद्भुत जगणं आहे की जे आत्तापर्यंत कधीच लिहिलंच गेलं नाही आहे. म्हणजे दिवाळी अंकात सोडाच, पण कधी लिहिलंच गेलं नाही आहे. अशा ट्रेंडिंग गोष्टी हा रिपोर्टाज आहे. म्हणजे तो जाऊन तो सगळा अनुभव त्यांच्या घरामध्ये जाणं, मग तो घरात गेल्याच्या नंतर त्यांचं एवढं पॉश जगणं बघून त्याला काहीतरी आपल्या लहानपणीचे आराधी आठवत आहेत. अशा सगळ्या गोष्टी जेव्हा त्या अंकामध्ये लेखामध्ये येतात तेव्हा तो खऱ्या अर्थाने ट्रेंडिंग होतो. आणि असे विषय जे कुठेच मांडले जाणार नाहीत असे विषय जेव्हा अंकात येतात तेव्हा त्याची फार मजा येते आणि करायला फार आनंद होतो. असंच म्हणजे हे तर ट्रेंडिंग गोष्टीच्या संदर्भात झालं. पण असं ट्रेंडिंग गोष्टी कुठल्या आहेत तर कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात लोक हे आपापल्या गावाला गेले, मुंबईत महानगरांमध्ये काम करणारे. तर ते आपल्याबरोबर गावाला जाताना स्वतःचं शहर पण घेऊन गेले. म्हणजे आज जेव्हा आपण तालुक्याच्या गावांमध्ये फिरतो तेव्हा अनेक असे ब्रँड जे शहरामध्येच आढळतात, हे मोठ्या शहरांमध्येच आढळतात, हे छोट्या छोट्या तालुक्याच्या गावांपर्यंत पोहोचलेले आहेत. जे महानगरांमध्येच आढळतात असे छोट्या शहरांमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. हे जे म्हणजे भारतामध्ये शिरणारा इंडिया. मला हे त्याचं टायटलच फार इंटरेस्टिंग वाटलं की भारतामध्ये शिरणारा इंडिया. तर आपला पूर्ण महाराष्ट्र आहे ना तो मुळात निमशहरी आहे. बरोबर. तो काय आता ग्रामीण राहिलेला नाही आणि शहरी राहिलेला आहे. हा जो ट्रेंडिंग आहे
म्हणजे नागरीकरणाचंच फक्त ट्रेंडिंग नाही, तर आपले ओव्हरऑल कल्चरचं ट्रेंडिंग झालेलं आहे, म्हणजे ट्रेंड झालेला आहे. हा ट्रेंड नेमका काय आहे, तर विनायक पाचलगांनी तो फार ताकदीने आकडेवारी निशी फॅक्ट सकट तो मांडलेला आहे. तर अशा गोष्टी असतील, किंवा आता जसं आपण म्हटलं की इस्रायल हमास युद्ध, तर निळू दामलेंचा त्या विषयावरचा युद्धाची तिसरी बाजू नावाचा लेख आहे. फार अभ्यासपूर्ण आणि फारच चांगला असा ताकदीचा लेख. या युद्धाला प्रमुख 2 बाजू आहेत वैचारिक. हा हा आता सध्या यांची बरीच सोशल मीडियावर चर्चा आहे. हा 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 तर ही जी तिसरी बाजू मांडण्याचा प्रकार आला, आणि ती फक्त तिसरी बाजू फक्त लेखातून नाही आली, तर आमचा एक मित्र संदीप जगदाळे, मराठीतला खूप चांगला दमदार कवी आहे आणि त्या अनुवादक आहे, त्यांनी एका अरबी कथेचं केलेला अनुवाद याच्यामध्ये गाजावरून आलेलं पत्र नावाचं. छोटीशीच कथा आहे, पण जागतिक साहित्यामधला एक महत्त्वाचा लेखक, कथालेखक, तो मराठीमध्ये या निमित्ताने मांडला जातो. हे फार आनंदाची गोष्ट असते. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या कथा येतात. किंवा 2024 हे पुढचं जे पूर्ण वर्ष आहे ते निवडणुकीचं वर्ष आहे, तर मग त्याच्यावरती कोणी बोलायला पाहिजे, तर प्रतापभानू मेहता हे आजचे राज्यशास्त्राचं किंवा राज्यशास्त्र समाजशास्त्र या विषयातलं सगळ्यात जगभर गाजणारं सगळ्यात मोठं नाव. तर पहिल्यांदा त्यांचा इंटरव्ह्यू हा मराठीमध्ये कुठे आला असेल तर तो आपल्या दीपस्तंभ दिवाळी अंकात आला आहे. प्रशांत कदमनी त्यांची घेतलेली सविस्तर मुलाखत आहे. आणि मग त्या सविस्तर मुलाखतीमध्ये 2024च्या निवडणुकांचे ट्रेंड काय असणार आहेत, कशा पद्धतीने ती निवडणूक महत्त्वाची आहे, अशा पद्धतीची निरीक्षणं त्यांनी या 2024च्या निवडणुकांच्या निमित्ताने मांडली आहे. ते म्हणतात ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नाही होणार आहे, ती नरेंद्र मोदी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी होणार आहे. म्हणजे नरेंद्र मोदी यांना ज्यांना जिंकवायचं आहे, त्याचंही टायटल फार इंटरेस्टिंग आहे, मोदी विरुद्ध मोदी. म्हणजे ज्यांना मोदींना जिंकवायचं आहे असे मतदार विरुद्ध ज्यांना मोदींना हरवायचं आहे असे मतदार, अशीच ही निवडणूक होणार आहे. तर ते जाऊन दे, पण त्याच्याशिवायची त्यांची जी सगळे मांडणी आहे ना, ती फार महत्त्वाची मांडणी आहे. किंवा आपण ह्याच संदर्भात जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी बघतो की ह्या वर्षात झालेल्या गोष्टी, गेल्या वर्षभरात कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या, तर अतिक अहमदचा खून झाला उत्तर प्रदेशामध्ये. गुंड आहे तो, तिकडचा डॉन आहे. मग ती गोष्ट एका दिवसाची हेडलाईन झाली, एका दिवसाचे संपादकीय झालं असेल, पण मग तिकडची युपीमधली जी काय माफियाची दुनिया आहे, अंडरवर्ल्ड आहे युपीमधलं, जे आपल्याला माहितीच नाही आहे. मग ते युपीमधलं अंडरवर्ल्ड काय आहे, तो तू लिहिलेला जो एक भारी लेख आहे तो त्याच्यामध्ये आहे की या निमित्ताने त्या अंडरवर्ल्डचं पहिल्यांदाच मराठीमध्ये इतकं सविस्तर डॉक्युमेंटेशन झालेलं असेल. किंवा अशाच कुठल्या वर्षभरात घडलेल्या घटना आहेत, तर आपण जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला देश झाला. तर एक दिवस आलं, पेपरात छापून आलं, त्याच्यात रविवारच्या पुरवणीत लेख आला, पण त्याच्या पलीकडची मोठी घटना नाही. आपण जर सगळ्यात मोठा लोकसंख्येचा देश झालेला असू, त्याचा अर्थ काय आहे, हा आशय गुणेंचा लेख त्याच्यातला आहे, त्याच्यात या अंकामध्ये आहे. तर मग अशा ज्या घटना आजूबाजूला आपल्या घडत आहेत, त्या घटना असू दे किंवा ट्रेंड असू दे, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न का होत नाहीत, अच्छा, आज सगळ्यात मोठी समस्या आहे. हे काय आहे, हे आज स्वामीनाथ घोळवेंसारखा आजही गावात राहून खूप चांगला अभ्यासपूर्ण मांडणी करणारा जो लेखक आहे, तो ही मांडणी जेव्हा करतो तेव्हा आपले डोळे उघडतात की एक समाज म्हणून आपण कुठे आहोत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरचा हा अंक, त्याशिवाय टेक्नॉलॉजीच्या विषयीचे लेख आहेत. म्हणजे आपण चांद्रयानाची या वर्षभरात चर्चा केली, तर इंटरनॅशनल स्पेस सेंटर हे असं ठिकाण आहे की जिथे गेली 23 वर्ष अंतराळातलं माणसाचं घर, जिथे 23 वर्ष सलग माणूस राहतोय. जे कोणी ना कोणी माणूस तिकडे अंतराळात काही हजार, काही लाख किलोमीटर अंतरावर, मला माहित नाही लाख हजार, पण ते तिथे राहतोय त्या अंतराळातल्या तरंगत्या घरात. तर ही गोष्ट असेल, किंवा ChatGPT असेल, किंवा त्याच्या पुढचं मोबाईल आपल्या वेळेचं काय करतो या विषयावरचा अमोल जोशींचा लेख असेल, किंवा आणखी एक फार महत्त्वाचा लेख आहे, काही लिहायचे आहे पण लिहिणारं नाही. सोशल मीडियावर अनेक वर्ष व्यक्त होणारी लोक अचानक बोलायची का थांबली असतील, या विषयावरचा पराग पाटील यांचा लेख आहे. सर, एकूणच जेव्हा आपण दिवाळी अंकाकडे बघतो तेव्हा साहित्यिक फराळ असं म्हटल्यानंतर त्यामध्ये मग लेखाबरोबरच कथा आली, कविता आली, या सगळ्या गोष्टीसुद्धा वाचकांना हव्या असतात.
पण ज्या वेळेला एखाद्या दैनिकाचा दिवाळी अंक म्हणून पुढारीच्या या दीपस्तंभाकडे आपण बघतो तेव्हा तिथे भेटणाऱ्या कथा होय. किंवा कविता या सुद्धा म्हणजे वेगळ्या धाटणीच्या आहेत. बरोबर. तर ही जी सगळी गोष्ट आहे ती जुळवून आणणं हे किती आव्हानात्मक होतं आणि त्याचा कसा समावेश या म्हणजे आपण दीपस्तंभामध्ये जे यंदा आता झाला? मगाशी म्हणालो की इस्रायल हमास युद्ध सुरू आहे, तर आपण गाझावरून आलेलं पत्र हा समकालीन संदर्भ असलेला लेख आहे. म्हणजे गेल्या वर्षभरात आपण समलैंगिकांच्या लग्नाविषयी चर्चा केली. तर मग इथे असलेली कथा आहे ती एक सत्यकथा आहे. ऐश्वर्या रेवडकर ज्या आज खूप छान ताकदीने कथा लिहित आहेत, त्यांनी आपल्या कथालेखनाची सुरुवात पुढारी दीपस्तंभ दिवाळी अंकापासूनच खरं तर केलेली आहे. त्यांनी त्या डॉक्टर आहेत, तर त्यांनी आपल्या एका ज्युनियर डॉक्टरची कहाणी जी खरोखर घडलेली आहे, एका समलैंगिक गे मुलाची कहाणी, जो त्याच्या पूर्ण आयुष्याची आत्तापर्यंतची कहाणी सविस्तर त्या कथेमध्ये मांडलेली आहे. आणि मग ते सत्य आहे आणि ते अत्यंत वेदनादायक आहे. आणि मग ते वेदनादायक सत्य काय आहे ते आपण या कथेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा त्याच्यामध्ये काया वाचा मने नावाच्या एका सुनील यावलीकरांच्या कादंबरीतला एक तुकडा आहे. तर एका चळवळीत भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांची कहाणी त्याच्यामध्ये. किंवा आडगावचे पांडे नावाची प्रसाद कुमठेकरांची एक कथा आहे. तर ती कथा म्हणजे आपल्या आत्ताच्या समकालीन जगण्याचा एक दस्तऐवज आहे असं मला वाटतं. म्हणजे ग्रामीण भागातल्या एका मराठवाड्यातल्या गावातली कहाणी आहे. ती छोटीशीच गोष्ट पण एक आपल्या वर्तमानाचा तुकडा मांडते. आपण जेव्हा लेखांविषयी बोलतो तेव्हा प्रामुख्यानं ट्रेंडिंग विषय या लेखांचा भाग आहे. तसं ज्या वेळेला आपण कवितांविषयी बोलतो या दीपस्तंभमधल्या या वेळेच्या, तेव्हा त्या ट्रेंड सेटिंग वाटतात. आणि तो विशेष करून प्रयत्न झालेला आहे. म्हणजे 6 कवयित्री आणि त्यांच्या कविता ज्या प्रोग्रेसिव्ह म्हणता येतील अशा कविता आहेत, असे विचार त्यातनं मांडले गेले. मला असं वाटतं की दरवेळेला कसं असतं की महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या भागातल्या आघाडीच्या कवींचे कविता मागवल्या जातात आणि त्या एकत्र करून दिवाळी अंकामध्ये छापल्या जातात. पण तसं न करता कविता हा एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीचा भाग असतो. एखादा माणूस हा अभिव्यक्त होत असतो. कवी जेव्हा एक कवी अभिव्यक्त होतो तेव्हा त्याच्यासारखी अनेक माणसं जेव्हा अभिव्यक्त होत असतात त्याच्यासारखी, तेव्हा तो एका समूहाचा भाग होतो अभिव्यक्तीचा. म्हणजे आपण काय प्रयत्न केले एका वर्षी की मिडल ईस्टच्या कविता, मध्यपूर्वेतल्या कविता, जो आपल्याला भागच पूर्णपणे नवा आहे, त्या भागातले कवी कशा पद्धतीने व्यक्त होतात. किंवा शेजारच्या कविता, म्हणजे शेजारची राज्य शेजारच्या राज्यातल्या, म्हणजे कर्नाटक आहे किंवा मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, नंतर गोवा आहे. गोवा नाही घेतलं होतं कारण गोवा आपण आपलंच शेजारचं वेगळं राज्य नाही म्हणत आहे. किंवा आंध्र प्रदेश आहे, तर तेलंगणा आहे, तर तेलंगणा आहे. तर अशी जी सगळी राज्य आहेत, गुजरात आहे, तर ह्या राज्यांमध्ये कशा पद्धतीच्या कविता लिहिल्या जात आहेत हे एका वर्षी मांडलं. एक वर्षी कष्टकऱ्यांची कविता होती. म्हणजे कष्टकरी जे आहेत, म्हणजे पोलिसापासून ते आश्रमशाळेत काम करणाऱ्या व्यक्तीपर्यंतच्या, म्हणजे या कष्टकरी जी मंडळी आहेत ती मंडळी कशा पद्धतीने व्यक्त होत आहेत. किंवा गेल्या वर्षी आदिवासींच्या कविता होत्या. तर महाराष्ट्रभरातले जे महत्त्वाचे आदिवासी कवी आहेत ते कसे व्यक्त होत आहेत, त्यांच्या प्रातिनिधिक कविता काय आहेत हे आपण समजून घ्यायला हवं. मग अशा वेळेस सगळ्यात जास्त ॲस्पिरेशन्स ज्यांच्या आहेत, असं समाजगट जर कुठलाच म्हणायचा आला तर तो मुली हा आहे. तरुण मुली ज्यांना म्हणजे मोठ्या आकाशामध्ये झेप घ्यायची आहे, त्या नेमक्या कशा व्यक्त होत आहेत. तर महाराष्ट्रभरातल्या अशा 6 कविता, 6 कवयित्री आणि त्यांच्या प्रातिनिधिक 5-6, 4-5 कविता अशी त्याची मांडणी आहे. त्याच्यामुळे आज मुली नेमका विचार करणार, मुली नेमका काय विचार करतायत, कशा पद्धतीने कुठल्या शब्दात त्यांना अभिव्यक्त व्हायचं आहे, त्यांना काय मांडायचं आहे, हे त्या सेक्शनमध्ये आपल्याला अजय कांडर आजचे मराठीतले जे महत्त्वाचे कवी आहेत त्यांनी हा भाग संपादित केला. त्या कवितांमधून आपल्याला वाचता येतं. असा हे फिक्शन आहे पण ते ट्रेंड आणि म्हणजे ट्रेंडिंग तर आहे आणि ट्रेंड सेटिंग आहे असं वाटतं आणि वास्तवाच्या जवळ जाणार. आत्ता ज्या वेळेला वाचकांपर्यंत हा दिवाळी अंक जाणार आहे तेव्हा नेमक्या काय भावना आहेत या सगळ्या? आपला दिवाळी अंक ऑलरेडी म्हणजे सगळीकडे पोचलेला आहे.
आणि सगळ्या म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या स्टॉल्सपर्यंत हा अंक पोचलेला आहे. महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. दरवर्षी प्रतिसाद प्रचंड मिळतो, कारण जवळपास लाखाच्या घरात हा अंक, म्हणजे लाखाच्या घरात लाखो घरांपर्यंत हा अंक आपला दीपस्तंभ पोचत असतो. आणि तिथे पोचल्याच्या नंतर त्यांना काहीतरी नवं सापडतं, वाचल्यामुळे काहीतरी नवी गोष्ट सापडते. ह्याला एक संपादक म्हणून फार आनंद देणारी गोष्ट असते. हे परंपरा जपत असतानाच वेगळेपण सिद्ध करणं किंवा ते सिद्ध होत राहणं. हा. आणि काय आहे की एका लेखकाला एक लेख लिहून आनंद मिळतो, म्हणजे तुला तुझा लेख लिहिल्याचा आनंद मिळाला, पण मी एक संपादक म्हणून त्या लेखात पण तेवढाच इन्व्हॉल्व असतो. बरोबर. त्याच्यामुळे मला याच्यातून 30 लेख लिहिण्याचा आनंद मिळत असतो. तर तो आनंद जितके तुला रिस्पॉन्स मिळतील एक लेखक म्हणून, त्याच्या 30 पट आनंद या दिवाळीत मला मिळत असतो. त्याच्यामुळे इतर कोणासाठी हा फराळ असेल की नाही माहीत नाही, पण माझ्यासाठी हा नक्की फराळ असतो आणि फार आनंद देणारी हा दीपस्तंभ ही गोष्ट असते माझ्यासाठी. तर लेखकांना लिहितं करणाऱ्या संपादकांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला. खूप खूप धन्यवाद सर या संवादासाठी. तर पुढारीचा हा दीपस्तंभ दिवाळी अंक आवर्जून वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद सर. थँक्यू. Thank you.